नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। प्राप्त स्थितीमध्ये ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाच्या साठी जरांगेंनी आंदोलन सुरू केलं आणि त्याच्यानंतर कुणबी नोंदी मिळू लागलेल्या आहेत, त्या नोंदींच्यामुळे स्वाभाविकरित्या काही टक्के का होईना पण मराठे हे कुणबी बनत आहेत, अर्थात ओबीसी बनत आहेत। जो टक्का आत्ता कुणबी नोंदींच्या सह ओबीसी मध्ये येऊ पाहतोय तो आज ना उद्या मोठा होणार, संख्येने वाढणार। 28% आत्ता ओबीसींची आरक्षणाची संख्या आहे, मर्यादा आहे। प्राप्त स्थितीमध्ये ओबीसींचं सर्वाधिक रित्या प्रमुख आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते छगन भुजबळ म्हणतात की मराठ्यांना काहीही झालं तरी ओबीसीच्या आरक्षणात घुसू सुद्धा देणार नाही। भुजबळ हे जरी म्हणत असले तरी पण मराठ्यांचा 1% ओबीसीत शिरू पाहतोय आणि त्याच्यासाठीची आवश्यक कागदपत्र त्यांच्याकडे आहेत। मग मुद्दा उपस्थित राहतो की भुजबळांच्या या संपूर्ण भूमिकेला काय तर्क आहे आणि त्यांची विरोधाची भूमिका नक्की टिकू शकणार आहे का? आज कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठ्यांना ओबीसीत येण्यापासून रोखणं हे तसं पाहायला गेलं तर शक्य नाही। मग कायदा बाह्य पद्धतीने मराठ्यांना रोखण्यासाठी कुठले प्रयत्न होऊ शकतील अशी शक्यता यातून बाहेर येते का? आणि भुजबळ जेव्हा सांगतात की मराठ्यांना काहीही झालं तरी ओबीसीत येऊ देणार नाही, तेव्हा त्यांची भूमिका नक्की कोणत्या मराठ्यांविषयी असते? ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही ते, की सरसकट सगळे, की ते ज्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे? या बातमीचा, या चर्चेचा इतरही अनेक पैलूंसह विचार करणं गरजेचं आहे, कारण समाजात या निमित्तानं सुद्धा विचारमंथन सुरू आहे। छगन भुजबळ ज्या वेळेला बोलतात तेव्हा त्याची प्रतिक्रिया निश्चित येत असते आणि म्हणूनच चर्चेतल्या मान्यवरांचा आपल्याला परिचय करून देण्यापूर्वी भुजबळ नक्की काय बोलले आहेत ते आपल्याला ऐकायला हवं। या चर्चेत ते आपण नोंदवून घेणार आहोत। प्रथम पटकन भुजबळ यांची भूमिका ऐकूया। तुम्हाला आरक्षण पाहिजे ना, आमचा पाठिंबा, पण ते आरक्षण जे आहे स्वतंत्र घ्या। 10% घ्या, 12% घ्या, 15% घ्या, ते स्वतंत्र आरक्षण घ्या। पण यांचं म्हणणं नाही, आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, मिळणार नाही। भुजबळ अगदी ठासून सांगतात मिळणार नाही। भुजबळांना नाट्यमयरित्या एखादी गोष्ट मांडायची कशी ते अतिशय उत्तम प्रकारे समजतं। त्याच कलेचा आधार घेत त्यांनी मराठ्यांना ओबीसीत सरसकट आरक्षण मिळणार नाही असं ठामपणे सांगितलंय। चर्चेसाठी आपल्यासोबत कोण मान्यवर आहेत पटकन परिचय करून देतो। आपल्यासोबत डॉक्टर सुदर्शन तारक आहेत, जरांगेंचे समर्थक या नात्याने ते आपल्याला परिचित आहेत। या चर्चेमध्ये आरक्षणाचे अभ्यासक म्हणून आपल्यासोबत हरिभाऊ राठोड आहेत आणि ओबीसी नेता या नात्याने ॲडव्होकेट मनोज ससाणे आहेत। चर्चेत सर्वांचं स्वागत। मला पटकन विचारायचं आहे, हरिभाऊ, भुजबळांची भूमिका व्यवहार्य आहे का? नाही, मुळीच नाही। आता कसं आहे की ते आपल्या सरकारमध्ये आहे आणि सरकारचा GR आहे, हो GR त्याचा की जर कुणब्याचे दाखले असतील तुमच्याकडे तर तुम्हाला ओबीसीचा दाखला देता येतो आणि तो 2004चा GR आहे। कदाचित त्यांना माहीत नसेल म्हणून ते एवढे बोलतात। म्हणजे खरं म्हणजे आमचंही तेच म्हणणं होतं की एक ना एक दिवस तुम्ही प्रास्ताविकामध्ये तुम्ही सगळं सांगितलं, कारण ते प्रास्ताविकामध्ये तुम्ही सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे। तर आता मी त्यात काय बोलू? मी एकच बोलीन की भुजबळ याला अडवू शकत नाही। भुजबळ काय आता तर मंत्री आहेत, मुख्यमंत्री झाले ना ते या महाराष्ट्राचे, तरी ते रोखू शकत नाही। ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांना दाखला मिळेल आणि ते ओबीसी मध्ये येतील आणि तीच तर भीती होती आम्हाला। म्हणून मी सब कॅटेगरायझेशन, उपवर्गीकरणची गोष्ट करतो। आणखी माझं तोच म्हणणं आहे की भुजबळ मानले त्यांना वेगळं द्या तर ठीक आहे ना। तर भुजबळ साहेब 27% तुम्ही ठेवा आणि त्यांना वेगळं द्या ना। 38% आपल्याला उपलब्ध होणार आहे। त्याच्यासाठी भुजबळ तयार आहे का
एकदा पत्रकारामार्फत त्यांना विचारायला पाहिजे आपण की 38% जर झालं तर तुम्ही 27% ओबीसीला ठेवून बाकी ओबीसीला द्यायला तयार आहात का, हे आपल्या मार्फत मला विचारायचं आहे. बिलकुल हा प्रश्न आपण चर्चेत घेऊ, पण आत्ताच्या घडीला जो एक अत्यंत कळीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला त्यावर पटकन ॲडव्होकेट ससाणे यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ॲडव्होकेट ससाणे, मी तुम्हाला काही ओबीसींच्या आरक्षणाची टक्केवारी वेगळी सांगायची गरज नाही. हरिभाऊंनी जो मुद्दा मांडलाय त्यातला जो भाग कळीचा आहे त्याचाच फक्त पुनरुच्चार करतो. ओबीसींचं आत्ताचं आरक्षण 27%. हरिभाऊंचं म्हणणं असं आहे की या 27%मधले 10% मराठ्यांना द्या आणि उरलेला सगळा ओबीसी समाज हा 17%मध्ये ॲडजस्ट करा. अन्यथा समजा कुणबी प्रमाणपत्र मिळवत मराठे ओबीसीत शिरकाव करू शकले तर ते सगळ्या 27%वर दावा करतील आणि ओबीसींच्या हातात काहीही राहणार नाही. जी भीती हरिभाऊ दाखवतायत किंवा त्यांना ती वाटते, तुम्हाला ती भीती वाटते का? आणि हरिभाऊंची भीती ही सुद्धा व्यवहारी आहे का? नाही प्रसादजी, तुम्हाला थोडं दुरुस्त करतो मी. जी जी ससाणेजी, हरिभाऊंना कदाचित काही मुद्दे जोडायचे आहेत, माझ्या मुद्द्यात सुद्धा त्यांना काही सुधारणा करायची आहे. हरिभाऊ 1 मिनिट. ससाणेजी, मी बोलल्यानंतर तुम्ही उत्तर द्या. माझं असं म्हणणं आहे की आता आपल्याला जे 27% आरक्षण आहे ते भांडे आयोगामुळे 38% होऊ शकतंय. ते 38% अप्रूव्ह झाल्यानंतर ते मागासवर्गीय आयोगाकडनं थोडंसं शिक्कामोर्तब करायचं आहे. त्याला 2-4 दिवस लागणार नाही आणि त्यानंतर आपण सब कॅटेगरी करायचं. त्याच वेळेस सेम टाइम सगळे मराठे जे आहेत त्यांना आपण तत्सम मानून सगळे ओबीसी होतील आणि त्याच वेळेस हे दोन्ही प्रक्रिया एकाच दिवशी एकाच GR नुसार होईल, एकच GR निघेल. त्याच्यामध्ये हा आरक्षणाचा जो तिढा तो सोडवता येईल. बर हरिभाऊ, आपण जे 10% वाढवायचं सांगत आहात ते वाढीव 10% हे तर पूर्णपणे जरतरवर आहे, पण जो फॉर्म्युला तुम्ही दिलेला आहे त्या फॉर्म्युलाला 27%च्या अंतर्गत लागू करता येतं का नाही? का 27%ला हात न लावता तुम्ही दिलेला फॉर्म्युला लागू करायचा आहे हरिभाऊ? मग थोडं 2-3%, 1-2% कमी होतील, काही फरक पडत नाही. हॅलो जी, मग ते 1-2% कमी होतील आपण 27च बायफर्केशन केलं तर. परंतु आपल्याला 100% मी तुम्हाला सांगतो, खात्रीने सांगतो, आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्यामुळे आपल्याला आपली एम्पिरिकल डाटा मिळालेला आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपण ते देऊ शकतो. मी सुप्रीम कोर्टाचा हवाला देऊन सांगतो. ठीक आहे, मला आता पटकन तुमच्या मुद्द्यांचा प्रतिवाद ऐकायचा आहे ॲडव्होकेट ससाणे यांच्याकडून. मंगेशजी, आपण बोलायला सुरुवात करणार आहात, आपल्यासाठी मी 1.5 मिनिटाचा वेळ ठेवलाय. प्रसादजी, मुळात याच्यामध्ये आता 2-3 मुद्दे निघाले. सर्वात महत्वाचं म्हणजे हरिभाऊ जे सांगतात ते की 27% मध्ये 10% घ्या आणि ओबीसीना सरसकट द्या. तर सर्वात प्रथम याच्यामध्ये जर ओबीसी कोणत्याही समाजाला व्हायचंय तर त्याला राज्य मागास वर्ग आयोगाचा अनुकूल अहवाल लागतो, जो गायकवाड आयोगाने दिला होता. सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण सिद्ध झालं, ते सुप्रीम कोर्टाने फेटाळलं. मग सुप्रीम कोर्टाने 50%च्या वरती आहे म्हणून फेटाळलं नाही, तर सुप्रीम कोर्टाच्या जयश्री पाटीलच्या निकालाचा पॅरा क्रमांक 306 ते 327 हे हरिभाऊंनी पण वाचावा, आमच्या तारक साहेबांनी पण वाचावा, जरांगेंनी पण वाचावा आणि मग त्याच्यामध्ये बघावं की मराठा समाज सामाजिक मागासला आहे का नाही. कोर्टाने एकदम डिटेल किती आमदार झाले, किती मुख्यमंत्री झाले, सहकार क्षेत्रात किती प्रतिनिधित्व आहे, IAS, IFS, IPS किती आहेत हे सगळं दिलं. त्यामुळं ओबीसी होणं एवढी सोपी कसोटी नाही. ठीक आहे ॲडव्होकेट ससाणे, थोडंसं आपण इतिहासाच्या पुनरावृत्तीला टाळलं तर बरं होईल. आत्ताच्या घडीला हरिभाऊंचा जो काही मुद्दा उपस्थित होतो तो आहे राज्य सरकारच्या खांद्यावरच्या जबाबदारीचा. हरिभाऊ वारंवार या मुद्द्याला घेऊन पुढे येत असतात की मराठ्यांना ओबीसी करून टाका आणि त्यांना आहे त्या ओबीसी मध्ये समाविष्ट करा. गेल्या काही दिवसांपासून बांठी आयोगाच्या मार्फत अतिरिक्त 10% घेऊन मराठ्यांना समाविष्ट करण्याचा नवा मुद्दा त्यांनी काढलाय, पण मूळ मुद्द्यावर आपण कायम राहू. 27%मध्ये मराठ्यांना जर ऍडजस्ट करायचं असेल तर मराठ्यांचं ओबीसीतलं उपवर्गीकरण हे फक्त आणि फक्त राज्य सरकारच्या एका शासनाधीशावर होईल का? ॲडव्होकेट मंगेश ससाणे. नाही, अजिबात नाही होणार, अजिबात होणार नाही. काय कारण की सांगताय मग त्यासाठी डिटेल्स लागतील. आणि बाठिया कमिशनचं मी मागच्याच चर्चेमध्ये सांगितलं, हरिभाऊ वारंवार ते गैरसमज पसरवतात. ते बाठिया कमिशनचा जर डाटा जर उपयोगी होत असता तर आता 350 कोटी द्यायची गरज नव्हती या नवीन आयोगाला.
तर उपवर्गीकरण करण्यासाठी सगळे डिटेल्स लागतील प्रत्येक, आणि ऑलरेडी 450 जाती आहेत. कोण कुठला ओबीसीची समाज म्हणेल की नाही आमचं कमी करा? आणि भुजबळच म्हणत नाहीयेत एकटे, मुख्यमंत्र्यांची तीच भूमिका आहे, अजित पवारांची तीच भूमिका आहे, देवेंद्र फडणवीसांची तीच भूमिका आहे, कोणत्याही समाजाचा कमी न करता वेगळं द्या म्हणून. मग हे हरिभाऊंचं जे आता जे चालू आहे ते हरिभाऊंचं त्यांचे काय ते खयाली पुलाव ते आहेत, ते काय शक्य होणार नाहीयेत. जे आता जसं 2018ला दिलं होतं तसं जर वेगळं देत असेल आणि ते टिकत असेल तर त्याबाबत विचार करता येऊ शकतो. पण ओबीसीचं आरक्षण कमी व्हायला ओबीसीचा विरोध राहणार आहे. बरं हरिभाऊ, आपलं उत्तर एका मिनिटासाठी, त्यानंतर डॉक्टर तारक यांच्यासाठी माझा पुढचा मुद्दा तयार आहे. पहिली गोष्ट तर ते काय म्हणले उपवर्गीकरण करणं शक्य नाही. तुम्हाला सांगतो की सुप्रीम कोर्टाचा सुद्धा सुप्रीम कोर्टाचाच आदेश आहे. म्हणजे आपल्या इंदिरा साहनीमध्ये म्हटलं आहे की जर एखाद्या राज्य सरकारने जे 27% आरक्षणचं उपवर्गीकरण केलं, सब कॅटेगरीशन केलं, तर दॅट विल बी कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड. त्यांनीच म्हटलं येस दॅट विल बी व्हॅलिड. आणि त्याच्यात त्यांनी उदाहरण दिलं होतं, धनगर समाज वडर समाज आणि सोनार समाज एकत्र तुम्ही ठेवले आहेत, त्यांना वेगळं केलं तर सगळ्यांना न्याय मिळेल. दुसरं, 1994 साली जेव्हा मंडल आयोग लागू झाला तेव्हा बंजारी वाद होता. शिवाय धनगर समाज सुधाकर नाईकांनी 4%चं 6% केलं होतं. सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते, त्यांनी बंजाऱ्याला आणि धनगराला 4% मध्ये टाकलं. त्याच्या अगेन्स्ट मध्ये मी स्वतः ऐका हे महत्वाचं आहे, त्यांचं उत्तर देतो मी. आणि त्यावेळेस जेव्हा मंडल आयोग लागू करायचं होतं, मान्य शरद पवार मुख्यमंत्री होते, तर त्यांनी मला बोलावून घेतलं. मी आज जसं मी मांडतो ना तशीच मांडणी मी त्याही वेळेस करत होतो. मी एक चांगला लेखक आहे, मी अनेक लेख लिहित होतो. मी सांगत होतो की याचं सब कॅटेगरीशन करा, याचं वेगळं द्या, भटक्यांना वेगळं द्या, विमुक्तांना वेगळं, धनगराला वेगळं आणि बंजाराला वेगळं. ते केव्हा आणि केव्हा माझ्यामुळे झालेलं आहे. आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला बोलवून घेतलं आणि त्यावेळेस ते सुचवलं होतं मी, आणि आताही तेच सुचवतो. ठीक आहे हरिभाऊ, एकेकाळी हरिभाऊ तुम्ही आमच्याच व्यवसायात होतात, आज तुम्ही राजकारणी झालेला आहात, आरक्षणाचा अभ्यासकही आहात. मला मुद्द्याला पुढे नेणं गरजेचं आहे. मला पटकन आता तारक यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. तारक, इथे एक जो फॉर्म्युला आला आहे तो आहे 27 मधला 1% काढून मराठ्यांना द्यायचा आणि मराठ्यांना ऍडजस्ट करायचं ओबीसी मध्ये. माझा मुद्दा तुमच्यासाठी वेगळा आहे. तुमचं मूळचं आंदोलन हे 16% आरक्षण घेतल्यानंतर सुरू झालेलं आहे. तर जर ओबीसीत ऍडजस्ट व्हायचं असेल तर तुमच्या समाजाने काही विचार केलाय किती टक्के आरक्षण ओबीसीत मिळालं पाहिजे? प्रथमतः जयजीराव प्रसादजी नमस्कार. जयजीराव, मुळात आता हे काही खंडन चालू आहे ते मी ऐकतोय. मुळात जे काय आपला विषय आहे भुजबळांचं कालच्या स्टेटमेंटनुसार, खरं तर भुजबळ आणि प्रकाश शेंडगे हे मला नाटक मंडळीमधले 2 कलाकार वाटतात. आणि त्यांच्या पाठीमागं कोण जोर धरून बसलेला आहे की नाच म्हणले की नाचतायत, उड्या मार म्हणले की उड्या मारतायत, या पद्धतीचं ते त्यांचं स्टेटमेंट चालू असतं. असं काही लोकांना जेलमध्ये परत जायचं नाही याच्यासाठी ते करतात, काही लोकांना आमदार व्हायचंय का खासदार व्हायचंय याच्यासाठी करतायत. ते सगळा समाज जे लोक दुसऱ्याच्या व्यासपीठावर जाऊन भाषणं करतात, ज्याची कुवत नाही 1000 लोक जमा करायची, ते शेंडगे साहेब म्हणतायत असं करायचं तसं करायचं, हा वेगळाच मुद्दा आहे. अरे आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे आणि ते ओबीसी मधून पाहिजे. आमच्या नोंदी सापडा लागलेल्या आहेत आणि नोंदी सापडल्यानंतर आपण आपल्या निवेदनामध्ये सांगितलंय की त्याचा कोणीही त्याला रोखू शकत नाही. हा शासनाचा आदेश आहे आणि सुप्रीम कोर्टाचं सुद्धा जजमेंट आहे या संदर्भात. ज्याच्या नोंदी सापडल्या कुणबी म्हणून त्याला कोणीही रोखू शकत. आणि आज आम्ही हळूहळू पद्धतीनं ज्या पद्धतीनं शासनाला विनंती करतोय, काही ठिकाणी अधिकारी वर्ग लापरवाही करतात, आम्ही त्यांना तक्रार करतोय आणि शासनाने परत ह्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. आणि ठीक आहे, पण डॉक्टर तारक मुद्द्यावर या ना पटकन. माझी विनंती आहे मुद्द्यावर या. तुमच्या समाजाने एकत्रितरित्या विचार केला असेल ना की आपल्याला अमुक टक्के आरक्षण हवं आहे. किती टक्के आरक्षण हवंय? 16% राणे समितीने दिलं होतं, तेवढंच हवंय का त्यापेक्षा कमी घ्याल का जास्त मागाल? एक लक्षात घ्या, मुळात मुद्दा काय आहे की आमचा टोटल जे संख्या जर पाहिजे तर 34% आहे. 34%च्या शासनाच्या नियमानुसार आम्हाला किती टक्के पाहिजे? त्याच्या 50%. तर आम्ही ओबीसी मध्ये जाणार आहोत, त्यामुळे ओबीसी मध्ये गेल्यानंतर आरक्षण आम्हाला मिळणारच आहे ना. किती मुळात आम्ही सांगतोय ना तुम्हाला, मी पुढचं ते निवेदन सांगतोय की या संदर्भात जर कुणबी नोंद सापडली आणि ते जर ओबीसी गेला तर टक्केवारीचा प्रश्नच येत नाही. ज्या ठिकाणी आम्ही कुणबी मध्ये गेल्यानंतर आणि 67% कुणबीच होतो ना, आम्ही ओबीसी मध्येच होतो, मग आम्हाला का काढलं? मराठा म्हणून बाजूला का काढलं? याचा प्रश्न शासनाकडे आहेत का नाही?
जे कोणी आम्हाला विरोध करतायत त्यांनी सुद्धा या प्रश्नाची उत्तर दिली पाहिजे. उगाच टाळ्या वाजवण्यासाठी भाषण केलं हे योग्य नाही ना, त्याला शासकीय ठीक आधार आहे पाहिजे. डॉक्टर तारक, पण अद्यापही तुमच्याकडून टक्का कळत नाहीये. तुम्ही टक्का सांगाल का? मला पुढचे प्रश्न इतरांना विचारायचे. एक लक्षात घ्या प्रसादजी, मी परत सांगतोय, याच्यामध्ये आमची कायदेशीर जे काही टीम आहे, लिगल टीम, त्याच्यामध्ये आता आम्ही विचार विनिमय करतोय आणि जे काय आमचा समाज आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जेवढं आरक्षण असतं त्याच्या 50% आरक्षण त्या समाजाची मागणी असेल त्याला मिळत असतं. तर आम्हाला किती टक्के आरक्षण मिळते यात आपण जाणकार आहात. किती टक्के आमचा समाज आहे? 34% आहे. तर मग त्याच्या 17% आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते ओबीसी मध्ये मिळालं पाहिजे. पास, आत्ता उत्तर सापडलं. धन्यवाद. या उत्तराला आपण टिकून राहू, चर्चेला पुढे नेऊ. आपल्या सोबत मंगेश ससाणे आहेत आणि हरिभाऊ पण आहेत. हरिभाऊंपर्यंत जाण्यापूर्वी पटकन ॲडव्होकेट ससाणे आपण उत्तर देऊन टाका 1 मिनिटात. मराठे म्हणतायत की ते आत्ताच्या घडीला 17% आरक्षण घेण्याच्यासाठी प्राप्त स्थितीत सक्षम आहेत, म्हणजे त्यांची तेवढी लोकसंख्या आहे. यावरचं उत्तर काय? आता यावर उत्तर खरं काय द्यावं, म्हणजे मागणी तर मग 17 काय अख्ख्या 27% पण करू शकतात. कारण की काय जरांगे साहेबांचं आता ते सरकार एवढं झुकतंय, त्यामुळे 17% आणि ओबीसीचे 54%, 60% त्यांनी कुठे जावं? मग त्यांना 30% वेगळं साहेब, सरकार झुकत नाहीये. मग 30% जर 58 ते 60% ओबीसी समाज आहे तर मग त्यांना तुमच्या हिशोबाने मग 30% वेगळं द्यायचं आणि मग 17% मराठा समाजाला द्यायचं, म्हणजे 47% ओबीसीला आरक्षण करून घेऊ आपण. हे खरं असं आहे ना की याच्यामध्ये कसं असतं, जेवढा तिथं ते जेवढं आपल्याला वाढलंय त्याच्यामध्ये कुणी किती कसं हे सगळ्यांनी समजून उमजून केलं पाहिजे. असं जर 8 तास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरक्षण मिळायचं तो पहिल्यांदा तर ओबीसी आयोगातर्फे सामाजिक शैक्षणिक मागासले पण सिद्ध झालं पाहिजे आणि ते कोर्टात टिकलं पाहिजे. हा एक विषय येतो. माझं एक याच्यातलं म्हणणं आहे की जे सवर्ण समाज आहे त्या सवर्ण समाजासाठी मोदी आणि शहांनी जी 103वी घटना दुरुस्त केली आणि जसं हे 15/4 आणि 16/4 आरक्षण आहे तसंच 15/6 आणि 16/6 केलं. ईडब्ल्यूएस पासून का लांब पळतात ते दरांगे? मराठा समाजासाठी एकदम सेक्युअर आरक्षण ईडब्ल्यूएस आहे, ते सोडून ओबीसीच्या 450 450 जातीमध्ये यायचा हक्क काय? आम्ही कशाला ईडब्ल्यूएस कडे जाऊ? आम्ही 67 पर्यंत ओबीसी मध्ये होतो मराठा समाज, मग ईडब्ल्यूएस आम्हाला का परत परत गाजर दाखवताय तुम्ही? ससाणे याचं उत्तर आपण 67 जे म्हणताय तर 1955 सालच्या कालेलकर आयोगाच्या लिस्ट मध्ये पण मराठा समाज नाहीये, तिथं कुणबी आहेत. त्यानंतर 1967च्या बीडी देशमुख कमिटीची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये पण मराठा समाज नाहीये. हा खूप गैरसमज आणि या गैरसमजामुळं एक वेगळीच अशा मराठा समाजाच्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना मला वाटतं नाही ना, सांगा ना तुम्ही. 1800 गैरसमज पसरू नका. मंडल आयोगामध्ये पण नाहीये. उत्तर देतोय. आता हे सगळे आंदोलन कशासाठी? 1881च्या जनगणनेनुसार इंग्रजांनी केलेल्यानुसार मराठवाड्यात किती पर्सेंटेज, समथिंग 14 पॉईंट, मला वाटतं राठोड साहेबांना जास्त माहिती आहे, तेवढा जर कुणबी समाज होता तर सगळा कुणबी दाखवलाय. मग कुणबी समाजात नंतर कुणबी कुठे गेला मग मराठा कसं काय आला? बरं, चर्चेला एका वेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगानं पुढे नेणं गरजेचं होतं. मला मंगेश ससाणेजी आपल्याकडून थेट या मुद्द्याचं उत्तर आलं नाही. एक छोटी संधी 30 सेकंदासाठी फक्त पटकन देतो. 17% आरक्षण मागण्या इतपत महाराष्ट्रात मराठे आहेत का, त्याच्यावर बोला. आपल्यासाठी 1 मिनिट आहे. नाही, मी तर म्हणतो मग जरांगे जनगणना केली पाहिजे प्रसादजी याच्यासाठी. ओबीसी म्हणतात की आम्ही 60%, मराठा समाज म्हणतोय आम्ही 35%. ही जर हे मग भुजबळ साहेब मांडत असतील, जरांगे मांडत असतील आणि 100 आणि 150%च्या पुढे जर लोकसंख्या जात असेल तर मग जरांगेंनी मूळ मागणीमध्ये मग ते काय मागणी का नाही करत आहे की जनगणना केली पाहिजे, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. 35% असतील, ओबीसी जर 60 असतील, 50 असतील, 30 असतील तर मग 15% द्या. ठीक आहे, हरिभाऊंपर्यंत पोहोचू. पटकन हरिभाऊ आपली मुद्दे मांडायला सुरुवात करा. वेळेची मर्यादा आहे प्रत्येकाला. हे बघा, आमचे ससाणे हे ॲडव्होकेट आहे, सुप्रीम कोर्टात सुद्धा ते ओबीसीच्या बाजूने ते लढलेत, बरोबर. त्यांना 2 प्रश्न आहे आपल्या मार्फत. ससाणेजी यांना 2 प्रश्न आहे. एक नंबर 1, आपण वकील आहात. हे जे आता दाखले मिळत आहे, म्हणजे समजा असं मिळायला लागले तर तुम्ही रोखू शकता का याला ॲज ए वकील, ॲडव्होकेट? सांगा, नंबर 1. दुसरा प्रश्न आहे ससाणे साहेब, तुम्ही लढलात मागे 16%च्या वर जेव्हा दिलं होतं, म्हणजे 50च्या वर, जेव्हा तुम्ही केस जिंकली
तुम्ही पेढे वाटले बर आणि आता तुमचे भुजबळ ते म्हणतात 50च्या वर दिलं तर आम्हाला चालतो. मग ससाणे तुम्हाला चालतो का सांगा. माझे 2 प्रश्न आहेत ससाणे की तुम्ही ते रोखू शकता का त्यांना, नंबर 1. आणि भुजबळ जर त्यावेळेस पेढे वाटायला तयार होते जेव्हा तुम्ही केस जिंकली, राठोड साहेब खाल्ले तुम्ही. हा महाराष्ट्रामध्ये गैरसमज पसरवू नका. ऐका गैरसमज तुम्ही विरोधात नव्हता का ससाने, तुम्ही विरोधात नव्हता का. तुम्हाला वर्गणी करून पैसे दिले, आम्ही वर्गणी करून तुम्हाला पैसे दिले होते केस लढायला. अरे भाऊ तुमची पिटिशन होती मुंबई हायकोर्टात, म्हणून तुमचेच वकील होते राकेश राठोड म्हणून. ऐका माझ्या पिटिशन मध्ये अरे भाऊ अरे काय ऐका तुम्ही माहिती मला बोलू द्या ना. मुद्द्यावर तुम्हाला बोलता नाही आलं, तांत्रिक मुद्द्यावर बोलता नाही आलं तर असे गैरसमज पसरवू नका. उत्तर द्या. मला एक सांगा, तुम्ही 34% तुम्ही आहात, 34% आहेत का तुम्ही? तुमचा जो फॉर्म्युला तुम्ही सांगताय तर मग तुम्हाला नाही वाटत का जनगणना व्हावी ना आकडेवारी समोर यावी? उत्तर द्या, मी शांत बसतो. जी ससाणेंकडून उत्तर घेऊ, वेळ मर्यादा आहे. तारकजी थोडंसं थांबा. आता हरिभाऊ आणि ससाणेंच्या मध्ये शब्दबाण सुरू आहे, त्यात तुम्ही आलात तर तुम्ही पण कदाचित घायाळ व्हाल. आपण बाजूला राहूयात. आत्ताच्या घडीला पटकन हरिभाऊ आणि ससाणे यांच्यातल्या मुद्द्याला सोडवणं गरजेचं आहे. एक मुद्दा जो ससाणेंनी आपल्यापर्यंत आणला होता हरिभाऊ, त्याचं उत्तर तुम्ही पण द्या आणि त्याच्यानंतर आपण तुम्ही मांडलेल्या मुद्द्यावर ससाणेंनाही बोलतं करू. आधी यावर तुम्ही खुलासा करणं गरजेचं आहे हरिभाऊ. मराठे हे 17%, 16% आरक्षण घेण्याच्या इतपत क्षमतावान अर्थात संख्येनं लोकसंख्येत आहेत का? म्हणजे 32 ते 34%. तो माझा आम्ही जो म्हणजे फॉर्म्युला म्हणजे सब कॅटेगरीशनचा उपवर्गीकरणाचा जेव्हा फॉर्म्युला सरकार पुढे ठेवू तर चर्चेमध्ये ते होईल ना. चर्चेमधून फॉर्म्युला ठरेल. आणि मागच्या वेळेस जेव्हा दिलं होतं आम्ही धनगराला दिलं 3%, नंतर 3.5% झाले. आम्हाला विमुक्तांना 2.5% दिलं होतं. मी स्वतः भांडलो आणि मग त्यानंतर त्या 2.5चं 3 केलं. ठीक आहे, आपण असं म्हणता आहात की एका वेळेला चर्चेला बसल्याच्या नंतर त्याचं उत्तर सापडेल. आणखीन एक मुद्दा आहे ज्याच्यावर तुम्हीच बोलणं हरिभाऊ गरजेचं आहे. पटकन त्यावरही 30 सेकंदात व्यक्त व्हा की मराठ्यांना तर 17% आरक्षण हवंय आणि तुम्ही तुमच्या समीकरणामध्ये किंवा तुम्ही तुमच्या फॉर्म्युलामध्ये 10%च्या वर द्यायला तयार नाही. तर तुम्हाला सांगतो आपल्याला 17ही देता येईल, पण आता आपण 10 समजा दिले, फॉर एक्झाम्पल दिले, उद्या ऑर्डर निघाली, परवा आपण जनगणनेची ऑर्डर करू आणि जनगणना करून घेऊ. कारण मराठा याच्यात नाहीच आलेले. या लोकसंख्येमध्ये आज मराठा आलेले नाही. आपण त्यांना अकोमोडेट करतो. ठीक आहे, आपण त्यांना वेळेची मर्यादा आहे हरिभाऊ. मुद्दा लक्षात येतोय. मंगेश ससाणेंकडून याच्या संदर्भात 30 सेकंदात उत्तर पटकन. अजय हरिभाऊ जे म्हणले, जे दाखल्यांचा जो विषय आहे, हरिभाऊ तुम्ही बरोबर बोलताय. दाखले जे आहेत, ज्यांच्या नोंदी आहेत, ज्या कास्ट स्क्रुटिनी कमिटी असती किंवा कास्ट व्हॅलिडिटी कमिटी असती, ज्यांच्या नोंदी आहेत, जे जुने दस्तावेज दाखवतात, त्यांना ते दाखले कोणाचेही अडवता येत नाही. हे भुजबळ साहेबांनी पण, त्यानंतर प्रकाश अण्णा शेंडगे पण, जे पण ओबीसीचे नेते असतील, अभ्यासक असतील, त्यांनी मान्य केलेलं आहे. तर हरिभाऊ तुम्ही बोलताना मी नाही बोललो. हरिभाऊ, आदरणीय हरिभाऊ, मला 2 मिनिटं बोलून द्या. तर दाखले अडवता येत नाही, पण सरसकट कुठल्याही नोंदी नसताना ते देता येऊ शकत नाही. आणि जर तसे दिले तर ते स्क्रुटिनीमध्ये अडकतील किंवा ते कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकतील. हे असं मान्य आहे का सर्वांना? दुसरा विषय, भुजबळ साहेब जे म्हणतात ते की वरती द्या. आधी पण वरती दिलं होतं ना हरिभाऊ. देवेंद्र फडणवीसांनी एससीसी ऍक्ट 2018 तो वरती दिला होता. बर, त्याच्यामध्ये आता हरिभाऊ तुम्ही चॅलेंज केलं होतं ना त्याला. हा 2 मिनिटं हरिभाऊ तुम्ही ऐकून घ्या, मला बोलून द्या ना. तुमचा मुद्दा कळलाय ना मला. आम्ही त्याच्यामध्ये कशासाठी होतो, त्याच याचिकेमध्ये श्रीराम पिंगळे आणि बाळासाहेब सराटे नावाच्या व्यक्तींनी, जे ओबीसी द्वेष्टे आहेत, त्यांनी आता पण हायकोर्टामध्ये याचिका टाकली. त्यांनी इंटरव्हेन्शन केलं होतं सुप्रीम कोर्टात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या इंटरव्हेन्शन मध्ये काय म्हणणं होतं की ओबीसीचं आरक्षण फुगीर आहे. ते इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन अजून माझ्याकडे, तुम्हाला नंबर देतो. तिथं डिफेंड करणं आमचं काम होतं ना. आम्ही त्याला डिफेंड करत होतो की ओबीसीचं आरक्षण कमी करून अकोमोडेट करा. हरिभाऊ समज पसरवतात. ते जे वरती जर 50% जे वरती देत असेल तर कुणाचा विरोध असणार आहे? थोडक्यात असं आहे की जे सरकारची भूमिका आहे ती बहुतेक वेळेला सगळेच आरक्षण समर्थक सांभाळून घेतात, चालवूनही नेतात की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण
नवं द्यायचं असेल तर दिलं जाऊ शकतं. प्रत्यक्षात ही वस्तुस्थिती नाही, कारण आत्ताच्या घडीला तरी इंदिरा साहनीच्या आदेशानंतर म्हणजे न्यायालयीन निकालाच्या नंतर 50%च्या पलीकडे मर्यादा नेता येत नाही. मग त्याच्यानंतर पुढचे अनेक मुद्दे येतात की महाराष्ट्रात आधीपासूनच 52% आहे, मग 50%च्या पुढे का जाता येत नाही वगैरे वगैरे. पण जो हरिभाऊंचा इथला मुद्दा होता तो चर्चेत घेण्याच्यासाठी आजचं निमित्त होतं की कुणबी प्रमाणपत्र घेऊन मराठे ओबीसीत शिरकाव करू पाहतायत, त्यांना त्यांच्या संख्येनुरूप चर्चेअंती योग्य कोटा आत्ताच ठरवून दिला तर भविष्यात संपूर्ण ओबीसीवर मराठ्यांचं प्राबल्य येणार नाही. चर्चेच्या निमित्तानं विविध मुद्दे आपण चर्चेत समोर आणले, मान्यवर त्यात सहभागी झाले, याबद्दल उपस्थितांचे मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.